सावंतवाडी रेल्वे स्थानकावर रेल हॉटेल उभारण्याबाबत सिंधुरत्न समितीचे अध्यक्ष आमदार दीपक केसरकर यांनी रेल्वे स्थानकावर भेट देऊन पाहणी केली। यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना जिल्हा प्रमुख अशोक दळवी, जिल्हा संघटक संजू परब, सूरज परब आदी उपस्थित होते। सावंतवाडी रेल्वे स्थानकावर रेल्वेमध्ये पाणी भरण्याची योजना रेल्वे गाड्यांना थांबा मिळावा म्हणून आग्रही असून रेल हॉटेल प्लॅटफॉर्मवर निवारा शेड उभारण्यासाठी प्रयत्न आहे असंही त्यांनी सांगितलं। तिथं छोट्या छोट्या कॉटेजेस बांधून तिथं पर्यटकांची सोय करण्यात येणार होती। पण आता त्यांनी मला जो नवीन प्रस्ताव दिला तो प्रस्ताव असा आहे की पलीकडे आपण अनेक प्लॅटफॉर्म बांधू शकतो आणि त्याच्यावर रेल हॉटेलसुद्धा होऊ शकतं आणि तिथं असं जे तिकीट ऑफिस आहे तसं सगळ्या सुविधा होऊ शकतात। तर ते आम्ही पर्याय जो आहे तो आम्ही पडताळून बघू आणि लवकरात लवकर कसा करता येईल त्याच्यावर किती येईल त्याला हे खर्च आता काय नाही। त्याला आता आम्ही पूर्वी 30 कोटी रुपये ठेवले होते, मध्यंतरी हे काम रद्द झालं होतं कारण तिथं दुसरीकडे करायचं ठरलं म्हणून। तर पुन्हा एकदा आता मी ती जागा सुद्धा बघून घेतो। फ्युचरमध्ये जर याला पुरेसा डिमांड आला आणि त्याला डिमांड आला ते सुद्धा करता येईल। आता ते म्हणतात की होऊ शकतं म्हणून, पुढे ते म्हणून ते होऊ शकत नाही म्हणून मी आज पुन्हा बघायला आलो। हे झालं तर काय होईल, आता सुद्धा तुम्ही बघितलं की जर हे नसेल, निवारा नसला तर लोकांची गैरसोय होते। त्याच्यामुळे संपूर्ण जर प्लॅटफॉर्मला हे झाले आपल्या शेड झाली तर त्याचं हे होऊ शकतं। पण त्याचं त्यांनी 9 कोटी रुपये एस्टिमेट केलं आहे। ते थोडंसं मला जास्त वाटतं, निदान निम्मा तरी करता आला, दोन्ही ठिकाणी निम्मा करता आला तरी लोकांना थोडा तरी हे मिळेल। त्याच्यामध्ये आपण काय म्हणतो थोडा तरी निवारा मिळेल, म्हणजे एकदम गाडी आल्यानंतर मग पुढे जाता तोपर्यंत तरी त्याच्यामध्ये थांबू शकतात। पण कुठे 1 नंबरला करणार की त्याला लास्ट 3 नंबरच्या कुतर आणि तिथं 2 लाईन आल्या तर मग अधिक चांगली। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।